ठाकरेंच्या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांसह पंतप्रधानांची भेट घेतली तेव्हाच वारं कोणत्या बाजूने फिरणार याची स्पष्टता आली होती। पुढील न्यायालयातील लढाई तर केवळ औपचारिकता मात्र होती। लोकशाहीत मूळ राजकीय पक्ष मोठा की त्यातील आमदार खासदार हा अत्यंत तांत्रिक आणि गुंतागुंतीच्या प्रश्नावर सध्या विधानसभा लोकसभेपासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत घमासान सुरू आहे। पक्षांतरबंदी कायदा हा लोकप्रतिनिधींना गद्दारीपासून रोखण्यासाठी होता, पण सध्या त्याचे इतकं विकृतीकरण झालंय की आता खासदारांनी मूळ पक्षाला धाब्यावर बसवून स्वतःच दुसऱ्या पक्षात केलेलं विलीनीकरण लोकसभेचे अध्यक्ष ग्राह्य धरू लागले। ठाकरेंच्या तिकिटावर निवडून आलेल्या 6 खासदारांनी स्वतःला शिंदे गटात विलीन केलं, तशी माहिती लोकसभा अध्यक्षांनी दिली। यातील तांत्रिक बाबी आणि घटनात्मक तरतुदी धाब्यावर बसवून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी त्यांचं शिंदे गटातलं विलीनीकरण ग्राह्य धरलं। त्याआधी या 6ही खासदारांनी ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन वातावरण सेट केलेलंच होतं। महाराष्ट्राच्या विधानसभेतून सुरू झालेला पक्ष आणि चिन्हाचा हा संघर्ष आता लोकसभेपर्यंत पोहोचलाय। अरविंद सावंत विरुद्ध लोकसभा अध्यक्ष हा खटला केवळ उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांच्या पक्षांतरांचा तांत्रिक वाद नाही, तर तो देशाच्या संसदीय लोकशाहीची नैतिक मूल्य आणि 10व्या अनुसूचीच्या मूळ गाभ्यालाच आव्हान देणारा एक ऐतिहासिक पेच बनला। 2024च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या चिन्हावर 9 खासदार निवडून आले होते। या खासदारांचं लोकसभेतलं नेतृत्व अरविंद सावंत करत होते। मात्र या 9 पैकी 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत स्वतः विलीन केल्याचा दावा केला। या पक्षांतराची नोंद घेत 18 जुलै 2026 रोजी लोकसभा सचिवालयाच्या संयुक्त सचिवांनी एक परिपत्रक जारी केलं। या निर्णयामुळे लोकसभेत उद्धव ठाकरे गटाचं संख्याबळ 9 वरून थेट 3 वर आलं, तर शिंदे गटाचं संख्याबळ 7 वरून 13 वर पोहोचलंय। ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर या विरोधात दावा दाखल करण्यात आलाय। पक्षांतरबंदी कायद्यातील परिच्छेद 4 नुसार जेव्हा मूळ राजकीय पक्षाचं दुसऱ्या पक्षात विलीनीकरण होतं, तेव्हाच लोकप्रतिनिधींना अपात्रतेपासून संरक्षण मिळतं असा नियम सांगतो। ठाकरे गटाच्या युक्तिवादानुसार मूळ राजकीय पक्ष म्हणजे ठाकरेंची शिवसेना कुठेही विलीन झालेली नाहीये। परिच्छेद 4 हा स्वेच्छेने दुसऱ्या पक्षात पक्षांतर करण्याचा परवाना नसून तो केवळ अपात्रतेची कारवाई सुरू असताना घ्यायचा एक कायदेशीर बचाव असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाकडून होतोय। जेव्हा संबंधित खासदारांवर अपात्रतेची कोणतीही कारवाईच प्रलंबित नसताना ते थेट विलीनीकरणाचा दावा स्वतंत्रपणे करू शकतात आणि लोकसभा अध्यक्ष तो कसा स्वीकारू शकतात असा दावा ठाकरेंकडून होतोय। दुसरीकडे ज्या परिपत्रकाद्वारे 6 खासदारांचं नवीन पार्टी अफिलिएशन मान्य करण्यात आलंय, त्यावर लोकसभा अध्यक्षांऐवजी संयुक्त सचिवांची स्वाक्षरी आहे। संविधानात किंवा लोकसभेच्या कामकाजात नियमावलीत आर्टिकल 118 नुसार लोकसभा सचिवालयाला स्वतंत्रपणे एखाद्या खासदाराची राजकीय निष्ठा बदलल्याची घोषित करण्याचा कोणताही थेट घटनात्मक अधिकार नाही। अरविंद सावंत यांनी जूनमध्येच लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून विनंती केली होती की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मूळ पक्षाची बाजू ऐकून घेण्यात यावी आणि विरोधी गटानं सादर केलेली कागदपत्रे दिली जावीत। मात्र ठाकरे गटाला कोणतीही पूर्वकल्पना किंवा कागदपत्रे न देताच लोकसभा अध्यक्षांनी थेट निर्णय घेतला, जे कलम 14 आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वांच्या पूर्णपणे विरोधात असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। जर सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा सचिवालयाचा हा निर्णय वैध ठरवला तर भविष्यात कोणत्याही पक्षाचे 2/3 लोकप्रतिनिधी मूळ संघटना तशीच ठेवून संसदेत किंवा विधानसभेत स्वतःचे वेगळे विलीनीकरण घोषित करू शकतील। यामुळे पक्षांतरबंदी कायद्याचा मूळ हेतूच निकालात निघेल आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या पक्षांतराला एक प्रकारे खुली सूट मिळेल अशी भीती व्यक्त होते। सहसा संसदेच्या अंतर्गत बाबींमध्ये न्यायालय हस्तक्षेप करत नाही, परंतु जर अध्यक्षांचे किंवा सचिवालयाचे निर्णय राजकीय पक्षपातीपणाचे वाटू लागले तर न्यायालयाला संविधानाचे रक्षणकर्ते म्हणून हस्तक्षेप करावाच लागेल। या केसमध्ये अध्यक्षांनी कोणतीही लेखी ऑर्डर पास केली आहे की नाही हा प्रश्न लोकशाहीतील पारदर्शकतेला तडे देणारा आहे। सर्वोच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणासंदर्भात केंद्र सरकारला नोटीस जारी केली असली तरी संसदेत आता सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान लोकसभा सचिवालयाच्या निर्णयाला कोणतीही तात्पुरती स्थगिती दिलेली नाहीये। शिवसेना कोणाची याप्रमाणेच हा खटला देखील दीर्घकाळ चालेल आणि तोपर्यंत संसदेच्या पटलावर शिंदे गटाचे 13 खासदार हेच अधिकृत मानले जातील असा अजेंडा ठरवण्यात आलेला दिसतोय। अरविंद सावंत विरुद्ध ओम बिर्ला या खटल्याचा निकाल हा केवळ महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा पुढचा अंक नसून तो देशातील संसदीय लोकशाहीची दिशा ठरवणारा मैलाचा दगड ठरेल। शेवटी कितीही पाशवी बहुमत असला तरी मूळ राजकीय पक्ष हाच अंतिमतः महत्त्वाचा असतो। याचं कारण म्हणजे आमदार खासदार 5 वर्षांसाठी येतात आणि जातात, परंतु मूळ राजकीय पक्ष हा कायम राहतो। जोपर्यंत पक्ष स्वतः विसर्जित किंवा विलीन होत नाही तोपर्यंत तो तसाच कायम असतो।
पक्ष आहे म्हणून लोकप्रतिनिधी निवडून येतात. पक्षाला नेता घडवणारी फॅक्टरी म्हटली तरी वावगं ठरू नये. परंतु जेव्हा लोकप्रतिनिधी बहुमताच्या जोरावर थेट पक्षाला चॅलेंज करतात तेव्हा लोकशाहीची नीतिमूल्ये आणि पारदर्शकता धोक्यात येते. ज्यावेळी पक्षांतर बंदी कायदा बनवला तेव्हा साधं उद्दिष्ट होतं की यातून आमदार खासदारांचा घोडेबाजार थांबेल. परंतु आत्ताचं गलिच्छ राजकारण पाहता घोडेबाजार अधिक वेगानं सुरू झालेला दिसतोय. घटनात्मक चौकटींना भेदून, कायद्यांना तुडवून जेव्हा लोकप्रतिनिधी केवळ संख्याबळाच्या आधारे पक्षाचं भवितव्य ठरवतात तेव्हा केवळ लोकशाही धोक्यात येत नाही, तर धोक्यात येतो तुमच्या आमच्या सारख्यांचा मतदानाचा अधिकार. त्यामुळे हे 6 खासदार जर सुप्रीम कोर्टाने विलिनीकरणापासून त्यांना थांबवलं तर काही प्रमाणावरती हे 6ही खासदार ठाकरेंकडे परत येऊ शकतात आणि इथून पुढच्या फोडाफोडीच्या राजकारणाला कायमचा वचक बसेल. पण सुप्रीम कोर्टाने जर सहसा कुठलाही निर्णय घेतला नाही तर मात्र बेकबे असंच सुरू राहील आणि लोकशाही, मतदान, निवडणुका या गोष्टी फक्त कागदापुरत्या आणि बोलण्यापुरत्या मर्यादित राहतील. आता सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचा या बाजूने, ठाकरेंच्या बाजूने कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत, ते याच मुद्द्यावर बोट ठेवतायत आणि 6 खासदारांच्या अपात्रतेबाबतचा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बलच करतायत. त्यामुळे दोन्ही घटना जर जोडायच्या जर ठरल्या तर यातून असं वाटतंय की हे 6ही खासदार अपात्र ठरू शकतील. तुम्हाला काय वाटतंय? जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.